ते जे दिवस होते ना शाळेतले ते खूप मजेशीर होते. खूप साऱ्या आठवणी आता जेव्हा आठवतो तेव्हा वाटतं की खूप मस्त दिवस होते, खूप गोल्डन दिवस होते ते आयुष्यातले सोनेरी दिवस होते. ठीक आहे. जेव्हा तुम्ही काहीतरी करण्याची इच्छा बाळगता लहानपणापासून, तुमची प्रत्येकाची काहीतरी आवड असेल ना, कोणाला तरी खेळायला आवडत असेल, कोणाला चित्र काढायला आवडत असेल, कोणाला गाणं ऐकायला आवडत असेल, ऐकणं ही सुद्धा आवडच आहे, ही सुद्धा कलाच आहे. कोणाला वाचायला आवडत असेल, पुस्तक वाचायला, पुस्तक वाचणं सुद्धा ही कला आहे. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत घरामध्ये. तुम्ही आईला जेवणाला मदत करत असाल, तुम्ही वडिलांना त्यांच्या कामामध्ये मदत करत असाल, तर ज्या जेवढ्या गोष्टी आहेत, जेवढी कामं आहेत, ही जी कामं आहेत ही कामं करण्याची सुद्धा एक कला आहे. आणि ही कला जर तुम्ही अंगी बाळगली तर तुम्हाला असं कधी सुनं सुनं नाही वाटणार. तुम्ही नेहमी काहीतरी करत राहिलं पाहिजे. ठीक आहे. आज तुम्ही ज्या कोणत्या इयत्तेत आहात, आज तुम्हाला जे गुरु लाभले, शाळेमध्ये आल्यानंतर सर्वात पहिलं तुम्हाला काय केलं पाहिजे? तुमची प्रार्थना होत असेल ना नेहमी, बरोबर ना? राष्ट्रगीत होत असेल, प्रार्थना होत असेल, बरोबर? जेव्हा कधी ज्या इयत्तेमध्ये तुम्ही आहात, ज्या वर्गामध्ये आहात, जे तुमचे वर्ग शिक्षक आहेत, त्यांच्या सर्वात पहिलं दिवसाला सुरुवात करताना पहिलं आधी त्यांचे पाया पडायचे. ठीक आहे. पाया का पडायचं? तुम्ही घरी आई वडिलांच्या किती जण पाया पडतात दररोज? हात वरती करा. जे काय असं काय आपण काही इथे काय हे नाही, स्पर्धा नाही ठेवली किंवा शिक्षा नाही करणार. ठीक आहे. आता जे पाया पडतात ते का पडत असतील असं त्यांना तुम्हीच नंतर विचारा. तुम्ही का पडता तुमच्या आई वडिलांच्या पाया? ठीक आहे. आणि जे नाही नसतील पाया पडत त्यांनी आजपासून, उद्यापासून दररोज आई वडिलांच्या पाया पडायला शिका. ठीक आहे. सुरुवात करा. करायला सुरुवात का माहितीये का केलं पाहिजे? कारण आपल्या दिवसाची सुरुवात ज्यांनी आपल्याला लहानापासून वाढवलं, ज्यांनी आपल्याला जन्म दिला आणि ज्या ठिकाणी आपण जाऊन ज्यांच्याकडून आपण शिक्षण घेतोय, आपण शाळेत कशासाठी येतो? शिकायला येतो ना, बरोबर? म्हणजे नवीन कसला तरी आपण शोध घ्यायला येतो ना. मग जे कोणी आपल्याला ते शिक्षण देत आहेत, मग आई वडील आहेत, मग आपले गुरुजी आहेत, शाळेतले शिक्षिका आहेत, त्यांना पाया पडून आपल्या दिवसाची सुरुवात झाली पाहिजे. कळतंय काय बोलण्याचा मी प्रयत्न करतोय? कराल ना? बाकी तुमच्यापैकी गाणं कोणाला ऐकायला आवडतं? गाणी सगळे ऐकतात? अरे वा. तुम्ही आता जे यांनी गुरुजींनी गाणं लावलेलं कोकण, माहिती होतं तुम्हाला गाणं? किती जणांना माहिती होतं? हात वरती करा. अच्छा, एवढ्यांना माहिती होतं गाणं कोकण? अच्छा, मग तुम्हाला माहिती नव्हतं हे शेडवल्यातलं कोणीतरी केलंय? नव्हतं ना? कसं वाटतंय तुमच्या गावातलं कोणीतरी केलंय ना? तुम्हाला हे माहित आहे का याचा अर्ध शूटिंग शिडवल्यात झालंय? नव्हतं माहिती ना? मग कलाकार असेच कुठे कुठे असतात, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये कलाकार असतात. आणि मी पण तुमच्यातलाच एक होतो, आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आपण आपली कला किती दूरपर्यंत नेऊ शकतो. तुम्ही गाणं ऐकलेलं होतं, बरोबर? म्हणजे थोडक्यात काय की माझी जरी तुम्हाला ओळख नसली तरी मी माझ्या हातून जे काही काम केलं गेलं त्याची तुम्हाला ओळख होती की नाही? होती ना? हा, मग आपलं काम जे आहे ना ते काम आपल्याला सगळीकडे पोहोचवतं. त्याच्यामुळे कोणती अंगी एक कला असणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जी कोणती कला तुम्हाला आवडते त्या कलेमध्ये एकदम टॉपला मला जायचं आहे हा विचार करूनच आपण लहानपणापासून आपल्या कामाला सुरुवात करायची. आणि आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुजींचे नेहमी आशीर्वाद घ्यायचे. आपले जे देवदेवता आहेत त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. कारण ते जर आपण घेतले ना
तर आपला जो प्रगतीचा वेग आहे ना, म्हणजे गेल्या वर्षी समजा तुम्हाला पकडून सगळं आपण कोणाला 90% मिळाले असतील, कोणाला 80% मिळाले असतील, ठीक आहे. ते जर आशीर्वाद घेतलात ना, तर मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना 100 पैकी 100 मिळतील, ठीक आहे. आणि ते 100 पैकी 100 मिळाले तर काय होईल, तुमच्या जे काही तुम्हाला करायची इच्छा आहे, कोणाला डॉक्टर बनायचं असेल, कोणाला वकील बनायचं असेल, कोणाला कलाकार बनायचं असेल, जे काही तुम्हाला बनायचं असेल, इंजिनियर बनायचं असेल, ठीक आहे. तुमचे दादा ताई असतील मोठे किंवा लहान भावंड असतील, त्यांना काहीतरी बनायचं असेल, तर त्या सगळ्यासाठी तुम्ही सक्षम व्हा, ठीक आहे. कळतंय? माझ्यासोबत बोलाल मी जे बोलतो ते बोलाल. एक प्रार्थना आहे मी जी बोलतो ती बोलाल माझ्या मागे एक एक, ठीक आहे.